नमस्कार. तर आपण पितृपक्षाबद्दल आता माहिती बघणार आहोत. तर कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर यंदा पितृपक्ष रविवार दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी सुरू झालेला आहे. रविवार 21 ऑक्टोबर 2025 रोजी समाप्त होणार आहे. पितृपक्ष हिंदू धर्मात या पक्षाला खूप महत्त्वाचे मानले जाते. पितृपक्षाच्या काळात पितरांचे आशीर्वाद मिळण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे. या काळात शुभकार्य, खोटे बोलणे, अपशब्द वापरणे, मद्यपान आणि विशिष्ट अन्नपदार्थांचे सेवन टाळावे. पितरांना तर्पण अर्पण करताना काळे तीळ वापरावेत आणि दुपारी पाणी अर्पण करावे. या नियमाचे पालन केल्यास पितरांचे आशीर्वाद मिळतात. पितृपक्षाला श्राद्ध असे सुद्धा म्हटले जाते. हिंदू धर्मात पितृपक्षाचे खूप विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या 15 दिवसात पितर आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात. त्यांच्या आत्म्याला शांतीसाठी तर्पण इत्यादी विधी केले जातात. तर्पण इत्यादी केल्याने वंश वाढतो आणि पितरांच्या आशीर्वादाने व्यक्तीला सुख आणि सौभाग्य मिळते. शास्त्रानुसार पितृपक्षात काही नियम पाळणे आवश्यक आहे, अन्यथा पितर नाराज होतात. पितृपक्षाचे नियम जाणून घेऊया. या काळात काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊया. पितृपक्षात तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध त्या तिथीनुसार केले जाते. तुमचे पूर्वज ज्या तिथीला मृत्युमुखी पडले त्या तिथीनुसार पितृपक्षात श्राद्ध केले जाते. श्राद्धाच्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे आवडते अन्न शिजवावे आणि या दिवशी ब्राह्मण, कावळे, गाई, मांजर आणि कुत्र्याला खायला द्यावे. याला पंचबली म्हणतात. सर्वप्रथम श्राद्धाच्या दिवशी तर्पण करा. तर्पणासाठी तुमच्या पूर्वजांना पाणी, काळे तीळ, जव अर्पण करा. श्राद्ध पक्षात दररोज तर्पण अर्पण करणे खूप महत्त्वाचे आहे. पितृपक्षात दानाचे विशेष महत्त्व आहे आणि तुम्ही कोणत्याही दिवशी दान करू शकता, परंतु ज्या दिवशी तुमच्या पूर्वजांचे श्राद्ध असेल त्या दिवशी करावे. पितृपक्षात मृत्यू तिथीनुसार श्राद्ध केले जाते. जर मृत्यू व्यक्तीची तारीख माहीत नसेल तर अशा परिस्थितीत अमावस्येच्या तिथीला श्राद्ध केले जाते. यावर्षी श्राद्ध पक्ष 7 सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे आणि श्राद्ध पक्ष 21 सप्टेंबर रोजी संपेल. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला त्या तारखेपासून श्राद्धाची तारीख निश्चित केली जाते. म्हणजेच पितृपक्षातील ज्या दिवशी व्यक्तीने शेवटचा श्वास घेतला त्याच तिथीला आणि त्या वेळी पंचांगानुसार श्राद्ध करावे. जर तारीख माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येला श्राद्ध करावे. जर तुमच्या घरात तुमच्या पूर्वजांचा फोटो असेल तर घरातील देवीदेवतांच्या चित्रासोबत लावू नये. याशिवाय त्यांना मंदिरातही स्नान देऊ नये. जर तुम्ही असे केले तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि पूर्वजांचा राग येतो. तर श्राद्ध करायलाच लागते का? तर हो. आपले तथाकथित मॉडर्न विचार निदान ह्या धर्माने आचारात आणण्याच्या गोष्टीत तरी नको यायला. आम्ही काही हे मानत नाही. आम्ही त्यांच्या नावाने एखाद्या संस्थानाला दान करतो. ह्यात गोष्टी आजकाल सर्रास ऐकायला मिळतात. इतके करता तर मग व्हिडिओ पॉर्झेत संपत्तीसुद्धा एखाद्या धर्मदाय संस्थेला का नाही देत? ती मात्र हवी. त्यांच्यासाठी डोकेफोडी करतील, पण श्राद्ध करायचे म्हटले की नको ते शहाणपणे सुचतील. आपण त्यांच्या अंगाखांद्यावर खेळलो, ज्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आपल्याला उभे करण्यासाठी वेचले. त्यांची आठवण म्हणजेच ते ज्या दिवशी गेले त्या तिथीचं श्राद्धकर्म करणे. आपण वडिलोपार्जित संपत्तीचा उपभोग घेतो. आपल्या पूर्वजांचे म्हणजेच कुळाचे नाव लावतो. आपापल्या वारसहक्काने मिळालेले, मग ती भूमी, वाहन, संपत्ती, जमीन जुमला, धन, पैसा, दागदागिने काहीही असो, त्याचा हक्काने उपभोग घेतो. त्यासाठी एकमेकांच्या उरावर बसून कोर्टाची पायरी चढल्याची कित्येक दागदागिने काहीही असो, त्यांच्या हक्काने उपभोग घेतो. त्यांच्यासाठी एकमेकांच्या उरावर बसून कोर्टाची पायरी चढल्याची कित्येक उदाहरणं ऐकायला पाहायला मिळतात. गेलेल्या व्यक्तींचे आणि आपले कदाचित वैचारिक मतभेद सुद्धा जन्मभर असू शकतील.
नाही, पण आता ती व्यक्ती पुढील प्रवासास गेली आहे. असो, माणूसच गेला, त्याच्यासोबत सर्व काही गेले आहे. त्याचे श्राद्ध करणे ही परमेश्वराने त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आपल्याला दिली आहे, ज्याचे आपण सोने केले पाहिजे. पण आपण करंडे तेही करत नाही. आपल्या पूर्वजांनी संपत्ती, धन त्यांच्या कष्टाने मिळवली, त्यांचा ठेवा पुढील पिढ्यांना सुपूर्द केला. नुसतेच धन संपत्ती नाही, तर अनेक नाती जोडली, माणसे जोडली आणि आपली ओळख निर्माण केली, एकत्र सण साजरे केले, कुटुंबातील गोडवा जपला आणि पर्यायाने आपल्यालाही आयुष्याला आकार दिला. मागील पिढ्या प्रत्येक गोष्टी एकमेकांना विचारून करणे, घरातील मोठ्यांना मान राखणे ह्या गोष्टी होत्याच. आजकाल कुटुंबे विखुरली आहेत. थोडे विषयातर होते आहे, पण अनेक वेळा आपापल्याच आपल्या आई-वडिलांची तिथीसुद्धा माहीत नसते, तर आपल्या मुलांना कुठून माहीत असणार? वडिलोपार्जित संपत्तीसोबत आपल्या पूर्वजांनी केलेल्या दूषित कर्माचा वाटा सुद्धा आपल्याला उचलावा लागतो. या सर्वातून गेलेल्या आत्म्याच्या अनेक इच्छा राहिल्या तर असा आहे पितृपक्ष. श्राद्ध न केल्यामुळे घरातील पितृदोष वाढतो, हे लक्षात घ्या. पिढ्यानपिढ्या लोक धर्माचे पालन करत आहेत, ते मूर्ख म्हणून नाही, तर ते शास्त्राला मान देत आहेत. शास्त्र समजून घेऊन एखादी गोष्ट कधीच नाकारणार नाहीत.